जर तुमच्याकडे 1 एकर शेती असेल तर तुम्ही शेती कराल का कुक्कुटपालन करा? तर नमस्कार शेतकरी बांधवांनो, स्वागत आहे तुमचे SK प्युअर गावरान फार्ममध्ये. हा व्हिडिओ बनवण्याचं मागचं कारण म्हणजे खूप लोक मला मेसेज करत होते, कमेंट करत होते, दीदी शेती करावी का कुक्कुटपालन करावा? आमच्याकडे 1 एकर शेती आहे, तर आम्ही त्याच्यात कुक्कुटपालन केलं तर आम्हाला पाहिजे असा नफा राहील का? म्हणजे आम्हाला शेतीत जेवढे पैसे येत होते तेवढे तरी पैसे आम्हाला कुक्कुटपालनामधून मिळतील का? कुक्कुटपालन करावा का शेती करावी याविषयी आज आपण चर्चा करणार आहोत. आपण स्वतः कुक्कुटपालन करतो, त्यामुळे मी माझा खरा प्रॅक्टिकल अनुभव तुमच्यासमोर मांडणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा, कारण बऱ्याच लोकांना हा व्हिडिओ उपयोगी येणार आहे. तर व्हिडिओला सुरुवात करूया. जर तुमच्याकडं 1 एकर शेती असेल तर त्या शेतीमध्ये लागणारा खर्च आणि उत्पन्न, किंवा तुमच्याकडे 1000 कोंबड्या असतील तर त्या कोंबड्यांवर आपल्याला किती खर्च लागणार आहे आणि उत्पन्न किती भेटणार आहे, तर पूर्ण टोटल हिशोब मी तुम्हाला सांगणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं, शेती ही आपल्या हातात नसतेच. म्हणजे तुम्हाला वाटत असेल ही काय बोलती, तर शेती ही पूर्ण अवलंबून असते ते म्हणजे निसर्गावर. जर निसर्गाने चांगली साथ दिली, म्हणजे जर पाऊस पडला तरी नुकसान आहे, म्हणजे जास्त पडला तरी नुकसान आहे आणि कमी पडला तरी नुकसान आहे. म्हणजे हे सिद्ध होतं की शेती ही पूर्णतः निसर्गावर अवलंबून असते. आपण किती जरी आपले कष्ट दिले तरी शेवटी ते निसर्गावरच सगळं अवलंबून आहे. जर तुम्ही कोणते पण पिकं घेतले, गहू, मका, सोयाबीन, कापूस असे जर तुम्ही पिकं घेतले तर तुम्हाला ते पिकं घेण्यासाठी 20 ते 30 हजार रुपये, म्हणजे औषधं, बियाणं, अजून दुसरं म्हणजे खतं वगैरे, त्याशिवाय तर आता पीक कोणतंच येत नाही की त्यावर औषध फवारणी नाही आहे. औषधं, खतं, बियाणं यासाठी आपल्याला एकरी 20 ते 30 हजार रुपये कमीत कमी लागतात आणि जास्तीत जास्त 50 ते 70 हजार रुपये. तर 60 ते 70 हजार रुपये आपल्याला आधी इन्व्हेस्टमेंट करावे लागतात आणि पैसे रिटर्न किती भेटतात हे आपल्या हातात नसतंच. मुळात पूर्णतः शेतीवर अवलंबून राहू नका. तुम्ही त्याला कोणताही जोडधंदा करू शकता. तुम्ही कुक्कुटपालनही करा शेती बघता बघता, पण जर एकावरच तुम्ही व्यवस्थित फोकस दिलं, तुम्ही तुमचं मेन फोकस जर एकाच व्यवसायावर दिलं ना, तर तो व्यवसाय तुम्हाला खूप पुढे घेऊन जातं. तुम्ही जर थोडं थोडं करून सगळे व्यवसाय केले तर ते आपले फक्त गरजा भागू शकतं, त्यातून आपण आपली ओळख निर्माण नाही करू शकत. त्यामुळे तुम्ही करतानाच कोणत्या पण एका व्यवसायात जर मेन फोकस केला ना आणि त्याच व्यवसायामध्ये आपण जर आपले 100% दिले ना, तर तो व्यवसाय आपल्याला खूप पुढे घेऊन जातो. तुम्ही ठरवा तुम्हाला कोणता व्यवसाय करायचा. तर आता आपण 1000 कोंबड्यांविषयी बोलूया. तर कुक्कुटपालनामध्ये खर्च कोणत्या कोणत्या गोष्टीला लागतो हे मी तुम्हाला थोडक्यात सांगते. 1000 कोंबड्यांना किती खर्च लागतो, किती उत्पन्न आपल्याला त्यातून राहतं याविषयी आपण पूर्ण चर्चा केलेली आहे. आपला यामागचाच व्हिडिओ आहे, जर कोणी पाहिला नसेल आधी तो जाऊन बघा आणि त्यावर तुम्हाला पूर्ण निव्वळ नफा किती राहिला हे समजेल. तर आता थोडक्यात मी तुम्हाला सांगते. 1000 कोंबड्यांची पिल्लं आणायला आपल्याला प्युअर गावरांचे 40 ते 50 रुपये लागतात. थोडक्यात जर 40 रुपये पकडलं तर 40,000 रुपये आपल्याला पिल्लं आणण्यासाठी लागतात. दुसरी झालं फीड. आपल्याला इथं खाद्यावर जास्त पैसे लागतात. तर समजा 80 ते 90 हजार रुपये आपण खाद्यावर पकडले. औषधं झाले 5-6 हजार रुपये औषधं. सरासरी आपला खर्च हे 1.5 ते 2.5 लाखामध्ये गेलता. आणि आपलं उत्पन्न किती राहिलं, जर आपलं त्यातली मर पकडली, जर आपण 10% मर पकडली, म्हणजे आपण जर 900 पक्षी सेल केले तर आपल्याला 4 ते 5 लाखात उत्पन्न राहू शकतं. आणि जर आपण आपला त्यातला लावलेले पैसे, म्हणजे आपण जर त्यातून खर्च मायनस केला तर आपल्याला 2 ते 2.5 लाखाचं निव्वळ प्रॉफिट राहिलं आहे 4 ते 5 महिन्यामध्ये. आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे, कुक्कुटपालनामध्ये खूप रिस्क आहे. मला सांगा कोणत्या व्यवसायात रिस्क नाही आहे, कोणत्या व्यवसायामध्ये आपल्याला तोटा होत नाही. पण कुक्कुटपालन हे पूर्णतः आपल्या हातात आहे. म्हणजे ते चालवायचं कसं, त्यांची जर आपल्या पक्ष्यांची आपण जर लहान बाळाप्रमाणे संगोपन केलं, वेळेवर लसीकरण केलं आणि व्यवस्थित औषधं दिली तर मॉर्टॅलिटी खूप कमी होती. 1 ते 2% मॉर्टॅलिटी ही नॅचरल आहे आणि ती झाली तरी त्यामध्ये एवढं काही नुकसान होत नाही. हा, पण जर रोज तुमच्या 10 ते 20 कोंबड्या मरत आहेत तर यामध्ये त्या कोंबड्यांची चूक नाही, हे तुमची चूक आहे. आपण स्वतः कुठेतरी कमी पडतोय हे यामधून सिद्ध होतंय. कुक्कुटपालन ऐकलं की खूप रिस्क, खूप धोका, खूप नुकसान, पण असं काही नाही आहे. स्वतः मी 1 ते 1.5 वर्ष झालं या व्यवसायामध्ये आहे. तुमचं जर चांगलं व्यवस्थापन असेल, शेड चांगलं असेल, तुम्ही जर वेळेवर लसीकरण करत असताल, पक्ष्यांची देखरेख चांगली करत असताल, लसीकरणाची वेळ चुकून देत नसताल, औषधं व्यवस्थित देत असताल, तर तुमचं इथं 0% नुकसान आहे. हे मी बऱ्याच वेळा तुम्हाला सांगितलं आहे की वेळेवर औषधं आणि लसीकरण केलं तर इथं तुमचं नुकसान खूप कमी आहे. तर आता शेती आणि कुक्कुटपालन दोन्ही विषयी आपण बोलूया.
तर आता तुम्हाला सांगितलंच आहे मग शेतीमधून आपल्याला किती नफा भेटला आणि कुक्कुटपालनामधून आपल्याला नफा किती भेटला. तर शेतीमध्ये पण रिस्क आहे आणि कुक्कुटपालनामध्ये रिस्क आहे. कोणताच व्यवसाय असं नाही आहे की ज्यामध्ये रिस्क नाही आहे. पण शेतीचं पूर्णतः निसर्गावर अवलंबून असतं. इथं जास्त पाऊस पडला तरी नुकसान होतं आणि कमी पाऊस पडला तरी नुकसान होतं. असं नाही आहे काही की म्हणजे मी हा व्यवसाय करते म्हणून मी तुम्हाला फक्त नफा सांगत आहे. कधी कधी आपल्याला तोटा पण सहन करावा लागतो. जास्त मरतूक ही 1 महिन्याच्या आतमध्ये होते लहान पिल्लांची. जास्त मोठं झाल्यावर 1 ते 1.5 महिन्याच्या नंतर पक्ष्यांना धोका कमी असतो. ते नॅचरल रुटीनमध्ये येतात आणि व्यवस्थित त्यांची वाढ सुरू होते. त्यावेळेस फक्त आपल्याला त्यांचं शरीर कसं वाढेल, कोंबडीचं वजन कसं वाढेल याकडेच लक्ष द्यायचं असतं. बाकी आजार वगैरे कमी असतात. तर शेतीमध्ये पावसाने जर योग्य साथ दिली आणि जर आपलं पीक व्यवस्थित आलं, आपलं एक समजा मकाचं पीक आहे, आपल्याला 20 ते 30 हजार रुपये त्याला खर्च झाला, तर एका एकरामध्ये आपल्याला 60 ते 70 हजार रुपये राहतील 3 ते 4 महिन्यामध्ये. रिस्क थोडी कमी आहे कुक्कुटपालनापेक्षा, पैसा ठोक आहे पण पैसा कमी आहे ॲज कम्पेअर आपल्या कुक्कुटपालनापेक्षा. मग तुम्ही तुमच्या बेसवर ठरवा तुम्हाला शेती करायची आहे का कुक्कुटपालन करायचं आहे. तर मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आजकाल खूप महागाई वाढली आहे. फक्त शेतीवरच गरजा पूर्ण होत नाहीत. त्यामुळे शेतीला जोडधंदा म्हणून तुम्ही कुक्कुटपालन करू शकता, शेळीपालन करू शकता, मत्स्य उद्योग करू शकता, रेशीम उद्योग करू शकता. करण्यासारखे खूप व्यवसाय आहेत. तुम्ही एकाच व्यवसायामध्ये तुमचं पूर्ण नॉलेज आणि पूर्ण जर कष्ट आणि मेहनत दिली तर मी तुम्हाला सांगितलं आहे तर तुमची समाजात एक वेगळी ओळख बनवल्याशिवाय राहणार नाही. आजकाल मजूर भेटत नाही आहेत शेती करण्यासाठी. आपण त्यांना पैसे वाढवून दिले तरी मजूर यायला नको म्हणतात. याचं कारण म्हणजे हार्ड काम असतं, दिवस द्यावा लागतो पूर्ण शेतीतलं काम करण्यासाठी. शेती आपण टेक्नॉलॉजी पद्धतीने करू शकतो. आजकाल लोक फळबागा लावत आहेत, वेगवेगळी शेती पिकवत आहेत. त्यामधून त्यांना चांगला इन्कम भेटतो. म्हणजे शेती पण परवडती. पण शेती जर आधुनिक पद्धतीने केली, थोडं आपलं जर त्याला नॉलेज दिलं, जर ती वेगळ्या प्रकारे आपण पिकवली तर शेतीत पण पैसा आहे आणि कुक्कुटपालनामध्ये पण आहे. त्यामुळे शेवट सांगण्याचा उद्देश म्हणजे दोन्ही व्यवसाय चांगले आहेत. तर तुम्हाला तुमच्या बेसवर हा व्यवसाय निवडायचा आहे. कुक्कुटपालनाविषयी सांगायचं झालं तर सकाळी 2 तास, संध्याकाळी 2 तास. कोणत्याही व्यवसायाची पूर्ण माहिती असल्याशिवाय त्या व्यवसायामध्ये तुम्ही जास्त इन्व्हेस्टमेंट करू नका. कोणत्या पण व्यवसायाची छोट्यापासून सुरुवात करा. कारण सुरुवातीला आपल्याला जास्त नॉलेज नसतं आणि नुकसान झालं तरी ते आपल्या खिशाला परवडेल. त्यामुळे मी तुम्हाला माझा थोडा अनुभव सांगते सुरुवातीला. म्हणजे आता तुम्हाला तर माहितीच आहे आपलं मुक्त संचार आहे, पण जवळपास अर्ध्या एकराच्या पुढं कंपाऊंड केलं आहे. तर सुरुवातीला माझ्या कोंबड्या खूप मरत होत्या. म्हणजे मला पण एवढं काही नॉलेज नव्हतं. त्यामुळे मी सुरुवात करताना एकदम म्हणजे 50-100 कोंबड्यांपासूनच सुरुवात केली. कारण मला माहीत होतं आपल्याला जास्त काही माहीत नाही. नुकसान झालं तरी कमी प्रमाणात होईल. ते आता गावाकडचे लोक म्हणजे बोलायला लागले नाही का, एवढी तुम्ही जमीन गुंतवली, एवढा तुम्ही खर्च केला आणि तुमचं इथं नुकसानच होतंय. तुमचं काही म्हणजे प्रॉफिट तर दिसतच नाहीये. तुम्ही कांदा केला असता, सोयाबीन केला असतं, कापूस केला असता तर तुम्हाला त्याने किती पैसे दिले असते त्या जमिनी. तर मी हे लोकांचे बोलणं ऐकून खूप डिप्रेशनमध्ये जात होते. मला पण वाटायचं की बिझनेस बंद करावे काय, पण मागं हटून जमणार नाही. आता सुरुवात तर केली आहे, तर वेळ आली होती लोकांना दाखवून देण्याची की बाबा कोणता पण व्यवसायामध्ये नुकसान होतं, पण ते नुकसान आपण कमी करू शकतो. आपल्या हातात असतं ते. तसं शेतीचं नाही आहे. शेती ही पूर्णपणे निसर्गावर अवलंबून आहे. त्याप्रमाणे कुक्कुटपालनाचं चांगलं आहे. म्हणजे ते आपण म्हणजे त्याचं व्यवस्थापन हे पूर्ण आपल्यावर असतं. शेड स्वच्छ ठेवणं, औषधं देणं, लसीकरण करणं हे आपल्याच हातात असतं ना. आणि हे जर वेळेवर केलं तर नुकसान कमीच होणार ना. त्याप्रमाणे जर शेतीत पाऊस जास्त पडला आणि कधी कधी पाऊसच नाही पडला तर पाणी कुठून येणार. विहिरी मोकळ्या पडणार, तळे आटून जाणार, नदी तलाव आटून जाणार, विहिरी कोरड्या पडतील. पाणी कुठून येणार. तर बऱ्याच लोकांचे असे उभे पिकं जळून गेले आहेत पाण्याची कमतरता. आणि मागच्या वर्षी बऱ्याच लोकांचे पावसामध्ये पिकं गेले आहेत का तर पाणी जास्त पडले. म्हणजे शेतीमध्ये तुम्ही जास्त होप्स ठेवू नका. एखाद्या शेतीला जोडधंदा करा. तर आता तर कुठं होतं आपण, तर मला वाटलं बंद करावं. पण मला माहिती होतं की लसीकरण हे असतं म्हणून, पण मी दुर्लक्ष केलं नाही का. मग खरं सांगायला काय प्रॉब्लेम आहे, आता मी दुर्लक्ष केलं. तर वाटलं एवढं काय होतंय, कंटाळा केला की नाही केलं. म्हणजे केलं, उशिरा केलं, कधी केलंच नाही, खरं सांगते मी. पण त्याचे परिणाम मला पुढं जाऊन दिसले. लहानपणी पक्षी मरतात टेम्परेचरच्या अभावी, आणि पक्षी जसा मोठा होईल म्हणजे 1 महिन्याच्या अवतीभोवती त्यावेळेस आपल्याला त्याचे परिणाम दिसतात.
जसं मला वेळेत समजलं, जसं मी माझं नुकसान वेळेत कमी केलं, तसेच माझ्यासारख्या बऱ्याच शेतकरी लोकांपर्यंत चांगली आणि खरी प्रॅक्टिकल माहिती पोहोचावी. एसके प्युअर गावरान फार्म या चॅनलचा उद्दिष्ट आहे. त्यामुळे मी माझ्या अनुभवातून माझी खरी आणि प्रॅक्टिकल माहिती तुम्हाला देत जाणार आहे आणि देत आहे. मी माझा व्यवसाय पुढं नेला, जर नुकसान झालेलं बाजूला ठेवलं आणि आज मी माझं नुकसान कव्हर करून कितीतरी पटीने त्यावर जास्त पैसे मिळवले आहेत कुक्कुटपालनातून. त्याप्रमाणे यासारखं मी त्या शेतीमधून एवढे पैसे एवढ्या कमी वेळात कमवले नसते. म्हणजे बिझनेसमध्ये असं असतं, सुरुवातीला 2 ते 3 वर्ष तुम्ही पैसे लावत जा आणि त्यानंतर फक्त पैसे घेत जा. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य असं असतं, कोणता पण व्यवसाय एवढा असतो आणि तो एवढा करायचा असतो, तो आपल्याला करायचा असतो आपल्या चांगल्या नियोजनातून आणि आपल्या चांगल्या नॉलेजवरून. त्यामुळे तुम्हाला कोणता व्यवसाय करायचा आहे, तुम्हाला शेती करायची का अजून कोणता व्यवसाय करायचा आहे, व्यवसाय सगळे चांगले आहेत आणि व्यवसायामध्ये सगळ्या रिस्क आहे. त्यामुळे कोणताच व्यवसाय असा नाही आहे की त्यामध्ये रिस्क नाही आहे, फक्त आपल्याला नफाच भेटतो, तोटा भेटत नाही. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा, म्हणजे त्यांचे पण डोळे उघडतील. कारण काही लोकांचा अजून पण गैरसमज आहे की कुक्कुटपालनामध्ये फक्त तोटा आहे, कुक्कुटपालनामध्ये खूप रिस्क आहे, रोज 10 ते 20 कोंबड्या मरतात. पण त्यामागचं कारण त्यांना माहीत नाही. त्यामागचं कारण आपण स्वतः आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ त्या लोकांपर्यंत पोहोचवा, त्या लोकांना पण समजेल की त्या लोकांना पण समजेल. तर आपल्या चॅनलचा हेतूच असा आहे की आपल्या जेन्युइन लोकांपर्यंत, जे लोक काहीतरी करण्याचा प्रयत्न करत आहेत, काहीतरी म्हणण्यापेक्षा जर चांगल्या प्रकारे शेती आणि चांगल्या प्रकारे पोल्ट्री फार्म सुरू करायचा जर प्रयत्न करत असतात 2026च्या पुढे किंवा या चालू वर्षात, तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. धन्यवाद.